श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथं सेवेसाठी संत एकनाथ महाराज यांचा अभंग घेतलेला आहे. हा अभंग विरहिणी या स्वरूपाचा आहे. श्रीकृष्ण जेव्हा गोकुळ सोडून मथुरेला गेले तेव्हा सर्व गोपगोपिकांना त्यांचा विरह सोसावा लागला. तो विरह इतका तीव्र होता की त्यांना तो सोसवेना. ते श्रीकृष्णाची आठवण काढून विरहिणी म्हणू लागल्या. अभंग. विरहिणी विरहा विरहित बोले, कावो पूर्व कर्म ते याड ठेले. वाचे नयिती नाम सावळे, तया विरहा मन माझे वेधले. ऐशा परी बोलती गोप बाळा, कोठे गेला नेणो तो सावळा. पाहता पाहता ठकविले गोपाळा, ऐसा याचा विरह लागला. नेणो कर्म काही कर्म आड ठेले, वियोग वियोगाचे वर्म ऐसे झाले. एका जनार्दनी कौतुक बोले, ऐशा दुःखा विरहिणी बोले. अर्थ. विरह दुःखात दुःखी झालेली स्त्री बोलते की विरह इतका तीव्र आहे, ज्याने मला सोडले हे सखे, तो माझ्या शब्दांना उत्तर देत नाही. माझ्या मनात एकच नाम आहे, कौतुक आहे, ते सांगायला मला शब्द मिळत नाही. इतक्या या विरहाने मी जगच विसरून बसले आहे. श्रीकृष्ण गोपबाळा याला संबोधून विरहिणी म्हणते, सांगा माझा सखा कोठे गेला. खूप वेळ झालाय, मी वाट पाहते, आता थकून गेले. हा विरह अत्यंत वेदनादायी आहे. पूर्वसंचित आड आले म्हणून विरह दुःख माथी आले. एकनाथ महाराज म्हणतात, यातही श्रीकृष्ण कौतुक विरहिणी बोलत आहे. हे विरह वर्णन मानवी प्रेमाचं नाही. एकनाथ महाराज हा बोध ईश्वराशी आत्म्याचा दुःखद वियोग विभक्त अनुभव म्हणून घेतला आहे. विरह म्हणजे भक्ती भावनेचे तीव्र तडफड, जिचा शेवट म्हणजे ईश्वराशी एकात्मता आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.